नमस्कार, मी सिद्धेश ताकवले आणि आपण पाहता जय महाराष्ट्र बुलेटिन मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे शिवसेनेतून। निकालानंतर ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी आता शिवसेनेनं कंबर कसली। ऑपरेशन टायगर पुन्हा एकदा सक्रिय होणार का यासारख्या चर्चांना आता ऊत आलाय। शिवसेनेच्या प्रमुख नेत्यांचं आज महाराष्ट्रामध्ये विविध ठिकाणी दौरे सुद्धा आयोजित केलेले आहेत। निवडून आलेले नगराध्यक्ष आणि नगरसेवकांची सुद्धा भेट घेतली जाणार आहे। विरोधी पक्षातील निवडून आलेल्या नगराध्यक्ष नगरसेवकांची सुद्धा भेट घेण्याची शक्यता यावेळी वर्तवण्यात येते आहे। त्यामुळे निवडून आलेले नगराध्यक्ष आणि नगरसेवकांची शिवसेना नेते भेट घेणार आहेत। शिवसेना नेत्यांचे महाराष्ट्रभर दौरे आयोजित करण्यात आले। निकालानंतर ठाकरे गटाला धक्का देण्याचं पुन्हा एकदा धक्कातंत्र शिवसेनेनं अवलंबलं आणि या संदर्भात माहिती देतोय माझा सहकारी शुभम उमाळे सध्या आपल्या सोबत आहे। शुभम, पुन्हा एकदा ऑपरेशन टायगर सक्रिय होतंय अशा नानाविध चर्चा आता उपस्थित होत आहेत। कालच नगर परिषदा आणि नगरपंचायतींचा निकाल लागला आणि जे निवडून आलेले नगराध्यक्ष आहेत त्यांच्यासोबतच पराभव ज्यांचा झालेला आहे त्यांची सुद्धा आता शिवसेनेचे नेते भेट घेत आहेत। काय नेमका याच्या मागे राजकीय सूत्र आहे? सिद्धेश, खरं तर शिवसेनेचे अनेक नेते आणि मंत्री आज दौऱ्यावर आहेत, महाराष्ट्र दौऱ्यावर, आणि अनेक ठिकाणी भेटीगाठी देणार आहेत। निवडून आलेले सर्व नगरसेवक आणि नगराध्यक्ष आहेत त्यांना भेट देणार आहेत आणि अशामध्येच शिवसेनेचं ऑपरेशन टायगर हे पुन्हा एकदा सक्रिय होण्याची शक्यता आहे। कारण की जे महाविकास आघाडीतून निवडून आलेले जे नगरसेवक आणि नगराध्यक्ष आहेत त्यांच्या देखील भेटीगाठी हे शिवसेनेचे एकनाथ शिंदे यांचे नेते आणि मंत्री घेणार आहेत आणि कुठेतरी येणाऱ्या काळात त्यांचे पक्षप्रवेश होतात का यासाठी ते प्रयत्नशील असणार आहेत। अर्थातच त्यांच्या 70 ते 75 नगराध्यक्ष संपूर्ण महाराष्ट्रातून काल आलेले आहेत आणि हेच संख्याबळ वाढवण्यासाठी हे ऑपरेशन टायगर असल्याचं समजून येत आहे। आज अनेक नेते दौऱ्यावर आहेत आणि भेटीगाठी घेणार आहेत आणि येणाऱ्या काळात किंवा येणाऱ्या आठवड्यात अनेक बदल होण्याची देखील शक्यता तेवढीच आहे। सिद्धेश, नक्कीच धन्यवाद शुभम, तू दिलेल्या अधिक माहितीबद्दल।